आज रविवार होता तरी यांना ऑफिसला काम होतं म्हणून हे सकाळीच ऑफिसला निघून गेले. मग मी फ्रेश वगैरे झाले आणि माझ्यासाठी मस्त अशी चहा ठेवली. मी चहा घेत होते तोवर मॅडमचं बघा काय चालू होतं. तिचा बॉल जो आहे तो सोफ्याखाली गेला होता, पण तिला असं वाटत होतं मी तो बासरीच्या साहाय्याने काढेल, पण ते काही शक्य नव्हतं. जशी जशी सानू मोठी होऊ राहिली ना, तिला असं वाटतं मी काय खेळू आणि काय करू. अगोदर मस्त असं खेळून घेतलं, एन्जॉय करून घेतलं आणि जेव्हा मला कामं करायचे तेव्हा तिला रडणं सुचत होतं. कसं तरी शांत करून तिला फ्रेश केलं. तेवढ्या समोरच्या ताई म्हणाल्या आज रविवार आहे तर चला कुठंतरी जाऊ. तसं आमचं खूप दिवसापासून चालू होतं की आपण कुठेतरी जाऊ, पण काही मुहूर्त येत नव्हता. मग आज अचानक ठरलं म्हणल्यावर घरातली कामं पण लई पटापट आवरून घ्यावं लागली. मी मस्त असं रेडी झाले आणि सानूला पण रेडी केलं आणि आम्ही निघालो. आम्ही तिघीजणी होतो आणि आमच्यासोबत त्यांची मुलं आणि माझी सानू होती, म्हणून आम्ही डायरेक्ट घरापासून रिक्षा केली. तर आम्ही गेलो होतो आज बीबी का मकबऱ्यावरती. अगोदर तिथे गेल्यावर पेटपूजा करून घेतली. सानूला पण थोडंसं खाऊ घालून घेतलं, म्हणजे तिची जर पेटपूजा झालेली असेल, ती जर खुश असेल की ती बिलकुल चिडचिड करत नाही. आम्ही तिकीट वगैरे काढलो आणि आम्ही आतमध्ये गेलो. आज सानूची एक्साइटमेंट तर वेगळ्याच लेवलवरती होती, कारण खूप दिवस झाला आम्ही बाहेर कुठं गेलोच नव्हतो आणि आज तिला असं वाटत होतं मी काय करू आणि काय नाही. तसं बीबी का मकबऱ्यावर मी खूप वेळेस गेली आहे. सानू जेव्हा 5 महिन्याची होती तेव्हा पण आम्ही गेलो होतो, पण तेव्हा काय ती छोटी बाहुली होती. आणि आता बघा, तिला तर असं वाटत होतं मला जवळ घेऊच नको, मला फक्त मोकळं सोड, मला फक्त खेळू दे, फक्त चालू दे. जेव्हापासून ती चालायला लागली ना, तिला असं वाटतं मी काय करू आणि काय नाही. आणि फ्रेंड सर्कल तर इतकं वाढलं आहे ना मॅडमचं, विषयच नाही. जसं आपल्याला आपल्या लेवलचे फ्रेंड लागतात ना, तसं लेकरांचं असतं, लेकरांना पण लेकरच लागतात. तिथं आम्ही खूप सारा एन्जॉय केला, खूप सारे फोटो काढले. पोरं पण रोज शाळेत जाऊन खूपच बोर झालेले होते. आज त्यांनी मनसोक्तपणे खेळून घेतलं. या ब्लॉगमध्ये सानूच्या चालण्याच्या क्लिप मी जास्तच ॲड केल्या बरं का, कारण पहा ना ती किती क्यूट दिसू लागली चालताना. कधी कधी विचार केला तर असं वाटतं सानू आत्ता तर छोटी होती, किती लवकर मोठी झाली. जेव्हा ती 5 महिन्याची होती तेव्हा बीबी का मकबऱ्यावर गेलो होतो ना, तेव्हा ती अशी जवळच होती आणि ती फक्त डोळ्यांनीच पाहत होती. आणि आता पहा, आता ती स्वतः चालते आणि स्वतः पाहते. आजचा मी पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे, तर तुम्ही माझ्या IDवर जाऊन चेक करू शकता. सानू काय झालं 5:15 नंतर खूपच चिडचिड करायला लागली होती, म्हणून आम्ही लगेच बाहेर आलो, कारण तिला झोप आली होती. बाहेर आलो आणि एक कप आम्ही सगळ्यांनी चहा घेतली आणि रिक्षा करून डायरेक्ट घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग.